कडे सेकंड राऊंडकडे आणि त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत प्रशांत जाधवडे सर. धन्यवाद प्रोलिंग स्पोर्ट्स कॅमेरामॅन. Chick. Thank you, Pramod. SP Boys Trophy by 2026, organized by Shubham Jipade. वाइट बॉल के साथ आगाज, इसके बाद में ऑफ टॉप के पार गेंद थी और गेंद को थर्ड मैन क्षेत्र में गाइड करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. आशीष ऑन स्ट्राइक. टप्पा खाते गेंद नीचे, नो बॉल का इशारा. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. आई माउली डोंगरे और श्री स्वामी समर्थ बेडी के बीच आज के दिन का ये बहुत महत्वपूर्ण छठा मुकाबला. टूर्नामेंट का छठवां संस्करण आप देख रहे हैं प्रो लीग पर. और फीट का इशारा साजिद लाला द्वारा. टप्पा खाते गेंद बहुत ऊपर से चली गई है. उछाल ज्यादा था. बहुत अच्छी गेंद थी अमिश द्वारा. वैसे फ्रीड का बॉल था, उसका फायदा उठा नहीं पाए बल्लेबाज. स्कोर 2 बगैर किसी नुकसान के. अब अब गेंद बहुत ऊपर, लॉन्ग अप पर खिलाड़ी, स्ट्राइक ओवर पर एक खिलाड़ी. अच्छा कैच, बेहतरीन कैच. पहले विकेट का पतन. आशीष की कोशिश रंग नहीं लाई है. अमीश इस बार सफल होते हुए और पहले विकेट का पतन. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी. अवे फ्रॉम द बॉडी गेंद को खेला गया. बेहतरीन कैच, शानदार कैच प्रणीत द्वारा. अच्छा जजमेंट था. 2 खिलाड़ी मौजूद थे. एक लॉकअप की तरफ मौजूद था, एक स्ट्राइक कवर की तरफ मौजूद था. बहुत अच्छा कंट्रोल, बहुत अच्छा कंट्रोल. गेंद के ऊपर निगाह रखे और गेंद को बहुत बढ़िया तरीके से, बहुत सुंदर तरीके से कैच किया गया था. अमित जिन्होंने सिद्धिविनायक नगावे के सामने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, 40 रनों का योगदान दिया था. नंबर 3 पर बल्लेबाजी करने का मौका मिला इनको. वाइट बॉल, डॉट बॉल, नो बॉल, डॉट बॉल, विकेट. ये अभी तक जो ओवर घटाए ना, तो इस तरह से है. दर्शक भी काफी संख्या मौजूद है और बल्लेबाजों ने अभी तक अपना खाता नहीं खोला है. और ट्रम्प कार्ड खिलाड़ी आज राहुल के ऊपर भी सबकी निगाहें हैं, जो पॉइंट पर खड़े हैं. और अगर यह मुकाबला वेडी टीम को जीतना है तो अमित का विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा. स्कोर इसी के साथ अब बढ़ता हुआ 7 पर पहुंच चुका है. लेग ब्रेक गेंद थी. बल्लेबाज ज्यादा सफल हुए हैं. बिल्कुल 5वें स्टंप की तरफ. अपील जोरदार हुई है. अपील करेंगे. अपील सर्वे 2 लोग करते हैं, कोर्ट में वकील और क्रिकेट के मैदान पर ये सारे खिलाड़ी. अपील करना आपका काम है. स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पर. अमीश अपने बॉलिंग में पता यार 5 गेंदों का खेल हुआ है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. गेंद को लॉन्ग अप क्षेत्र में खेल दिया. थोड़ा सा फंबल हुए खिलाड़ी, लेकिन ज्यादा जोखिम भरा रन लेने की कोशिश नहीं करेंगे अमित. अपने पास फेंकेंगे स्ट्राइक. पहले ओवर का खेल समाप्त. स्कोर कुल मिलाकर 8 रन 1 विकेट के नुकसान पर.
ट्रॉफी 2026। गेंदबाजी में परिवर्तन, हर्ष को गेंदबाजी करने का मौका मिला। स्वामी समर्थ वेडी के एक बेहतरीन यंग गेंदबाज आपके स्क्रीन पर हैं। अगर लगातार 3 विकेट आप लेते हैं तो टूर्नामेंट के आयोजन करता हमारी सबके दिल की धड़कन शुभम जी पादे इनकी तरफ से 1000 का इनाम, हर्ष ने और नितेश कदम इनकी तरफ से 1000 का इनाम, 2000 का इनाम मिलेगा गेंदबाज के लिए। स्कोर 8, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। बहुत अच्छी गेंदबाजी, तारीफ करनी होगी गेंदबाज हर्ष की, क्योंकि एक तरफ अमित सेठ बल्लेबाज है, पिछले मैच में 40 रन बनाए थे, गेम चेंजर खिलाड़ी है, मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था। तो उनके खिलाफ अगर आप गेंदबाजी करें तो आपके पास एक अच्छा प्लान होना चाहिए। सदवी गेंदबाजी है इस ओवर में हर्ष द्वारा। 4 ओवर का ये मुकाबला, दूसरा ओवर प्रगति पर। स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर, 9 पर 1। पुल किया मिड विकेट पर खूबसूरती के साथ, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका, करण का चौका। फटका, आकोटा पद्धत चेंडू, त्यावरती आक्रमण, फुलचा फटका होता, मिड विकेटला खेळलेला दर्जेदार स्टोक। करण 4, धाव संख्या 13 ला 1। स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन। अमित नॉस्टकरेनला 6 वरती खेळतोय, 5 चेंडू मध्ये 6। करण पहिल्या चेंडूवरती चौकार, टायमिंग चांगलं होतं, तंत्रशुद्ध बॅटिंग। बॅकपुढे जात असताना डीप इन द क्रीज जाऊन सुरेख फटका खेळला मिड विकेटला, आणि टायमिंग आणि प्लेसमेंट खूप चांगलं होतं। पन्नाट वेगाचा चेंडू आहे, बाउन्सही खूप झालाय आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा। एक चौकार, एक षटकार मानसिकरित्या हर्ष सारख्या गोलंदाजावरती परिणाम करून जाऊ शकतो, हे दाखवून दिले या चेंडूनं। 3 व्हाईट बॉल, 1 नो बॉल, वाईज आणि लेग बाईजचे खातं अजून खोलायचे। 14 ला 1। स्विंग अँड मिस, सुरेख गोलंदाजी, भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना हर्ष हॅट्रिक, अर्थात त्याने हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपये पारितोषिक आहे। नितेश कदम, शुभमजी पाध्ये यांच्याकडून एकूण 2000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल। या ओव्हरमध्ये अजूनही एकही विकेट नाहीये। धाव संख्या 14 ला 1। वाईट बॉलचा इशारा। नितेश कदम कडून आणखीन एक अनोखं बक्षीस आहे, 3 व्हाईट बॉल साठी 1000 रुपये गोलंदाजाला। 15 ला 1, 15 पर 1। हर्ष गोलंदाजी मार्क वरती सज्ज, खेळण्याची जबाबदारी करणची। 4 वरती बॅटिंग करतोय। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, सुरेख चेंडू होता, फुल लेन ऑफस्टंपच्या बाहेर, अगदी 6व्या स्टंप वरती। या ओव्हर मध्ये 7 धावा, 5 चेंडूचा खेळ झालाय। शेवटचा चेंडू शिल्लक, धाव संख्या 15 ला 1। ऑन साइड लॉंग ऑन, मिड विकेट, त्यानंतर फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक। 15 पर 1, 30 पॉइंट, स्ट्रक लॉंग ऑफ। खूप चांगलं कमबॅक गोलंदाज हर्ष कडून झालंय। पहिल्या 3 चेंडूवरती 5 धावा, त्यानंतर फक्त त्यानं खर्च केला 2 धावा व्हाईट बॉलच्या। षटक समाप्त झालंय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 ला 1।
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावती धाबा आहेत 7.5 सरासरी 15.1 सार्थ गोलंदाजी मार्कवरती. दोन षटकांचा जर विचार केला तर या मॅचमध्ये श्री स्वामी समर्थ वेडी संघानं खूप चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी केली. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये जर अजून 15 धाबा आल्या तर वेडीचा संघ खुश असेल. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. फलंदाज आहे नौका, त्यानं शॉट खेळलाय टौका. छोटीशी मला शपथ. तो खेळतोय 12 वरती, 6 चेंडू मध्ये 12. आई फटका दर्जेदार. अमित फलंदाज आहे नौका, त्यानं शॉट खेळलाय टौका. कडकडीत चौकार. शुभागमन या ठिकाणी होते. किरण तिवाड आपलं मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या 25 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. करण 4, अमित खेळतोय 16 वरती 7 चेंडू मध्ये. सार्थ हे षटक पहिल्या 2 चेंडू वरती 10 धाबा. आता पाऊस वेडीच्या मदतीला धावून आलाय का? आई चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, सोपा झेल सोडलाय. आता झेल सोडला की सामना सोडलाय नंतर कळेल. आकुटापदा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता हर्ष. नितेश कडनं पारितोषिक आहे हर्षसाठी. आपल्या भाज्यासाठी बक्षीस लावलं होतं. तर हा झेल पकडला असता तर 500 रुपयाचं बक्षीस होतं. आता सोडलाय तर 1000 रुपये मामाला द्यावे लागतील. 26 ला 1. षटक क्रमांक 3. 4 षटकांचा सामना. सार्थ गोलंदाजी मार्कवरती. टायमिंग चांगलं नाहीये. एक धाव पूर्ण होईल. राहुल जोपर्यंत चेंडूवरती येतोय, पकडतोय, थ्रो करेल तोपर्यंत आरामात 2 धाबा पूर्ण. 2 धाबांनी धावसंख्या पोहोचली ती आता 28 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ माय गॉड, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज रनआउट. स्कोर पॉइंट 8/2. फिलहाल अगर देखें तो तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. 28 रन 2 विकेट के नुकसान पर. अमित के अंदर 17 पर विकेट सैक्रिफाइस करना पड़ा है बल्लेबाज को. करण को अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ा क्योंकि सबसे बेहतरीन खिलाड़ी इनफॉर्म बैटर अमित इस वक्त स्ट्राइकर की तरफ आए हैं. सार्थ. हो गोलंदाजी सुसाट आणि अमितची बॅटिंग बुंगाट. षटकार. तिसऱ्या षटकात शुभच्या चेंडू शिल्लक आहे. चामुंडा संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी तयार आहे. चामुंडा स्पोर्ट
श्री गणेश डोंगरीपाडा यानंतर मजा येणार आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू वळवलाय. काय बॅटिंग करतोय. वा भावा अमित वा. फक्त टाळ्यांचा गजर थोडासा कमी होतोय. गेअर चेंज केलाय अमितनं. जबरदस्त बॅटिंग. आकुटपदा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सपळून फाईन लेगच्या दिशेने वळवला. 4 धावांकरता चौकार. Now score 38-2. चमुंडा स्पोर्ट टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा जल्दी आइए टॉस के लिए. श्री गणेश डोंगरीपाड़ा और चामुंडा के बीच आज के दिन का एक बेहतरीन मुकाबला देखने का मौका दर्शकों को मिलेगा. चामुंडा के कप्तान पहुंच चुके हैं. तीन ओवर का खेल समाप्त. आखिरी 6 गेंदों का खेलाना बाकी इस इनिंग में. बल्ले का बाहरी किनारा और जो थर्ड मैन पर खिलाड़ी है उनकी गोदी में गेंद चली गई है. अमित को सफलता मिली है. डोंगरीपाड़ा टीम के कप्तान हमारे साथ जुड़ चुके हैं. चामुंडा के कप्तान भी रेडी है. तो ये इनिंग समाप्त होने के बाद टॉस किया जाएगा. हल्की सी बूंदाबांदी भी हो रही है. 5 गेंदे शेष 38 विकेट के नुकसान पर. अमित 27 पर खेल रहे. 10 गेंदों का सामना किया. जिम्मेदारी से बल्लेबाजी कर रहे. सूझबूझ के साथ बल्लेबाजी अभी तक रही है. सिंगल इंपॉर्टेंट है. अगर सिंगल आप लेंगे ना तो जो नॉन स्ट्राइक रेंज पर आपका सबसे बेहतरीन खिलाड़ी है, ट्रम्प कार्ड खिलाड़ी है ना, उनको मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए. और यहां से आपको साझेदारी बनानी है 4 गेंदों में. तो मैक्सिमम बॉल मेरे हिसाब से अमित ही खेलने वाले हैं. अगर सुमित को विकेट मिला तो बेडी को कमबैक करने का मौका मिलेगा. ये 4 गेंदें तय करेगी कि कितना टोटल हो सकता है. अक्षय 1, अमित प्लेइंग 27, स्कोर 39-3. कप्तान जो है ना सुमित के साथ चर्चा कर रहे हैं. कप्तान साहब ने बिल्कुल एक मंत्र दिया है सुमित के लिए. ऑन साइड पर पहली भी फील्ड है. सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. 4 खिलाड़ी ऑन साइड पर हैं अमित के लिए. कप्तान साहब अभी भी फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाह रहे हैं. 4 खिलाड़ी ऑन साइड पर, वो 5 करना चाह रहे हैं, वो देखने वाली बात. अभी 5 खिलाड़ी ऑन साइड पर. लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइन लेग के 4 खिलाड़ी थे. अब काउ कॉर्नर का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. अमित थोड़ा रुके हैं. सुमित को भी रुकना पड़ेगा. बहुत इंपॉर्टेंट मैच. चामुंडा आप तैयार रहे. गणेश डोंगरीपाड़ा आपको भी तैयार रहना है. बहुत अच्छी गेंद, बढ़िया गेंद. बल्ला जमीन पर लगा और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था. किरण तिवाड आपण लवकर व्यासपीठावरती यायचे. किरण तिवाड. शुभमजी पाध्ये साहेब तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित करतायत. किरण तिवाड, स्कोर 39-3. क्या बात है. ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. अमित के बल्ले से खूबसूरत छक्का.
और 45 3 विकेट के नुकसान पर अमित जो है ना बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। 12 गेंदों में 33, मतलब स्ट्राइक रेट इनका लाजवाब है। 2 गेंदें शेष, खेलने की कोई कोशिश नहीं है। क्या आप रन ले सकते हैं, क्या इसकी जरूरत है, वो देखना बहुत जरूरी। मराठीत याला आत्महत्या म्हणतात। काय गरज होती का, हा प्रश्न होता। कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, इसीलिए एक बार फिर अमित के लिए वही लाइन है। अमित भाई, क्या इसकी जरूरत थी? बहुत ही छोटी सोच। मुझे समझ में नहीं आई। अमित पिछले मैच में गेम चेंजर निकला, इस मैच में आपको स्टार्ट मिला था और ये वाइट बॉल था, 2 गेंदें बची हुई थी, आपको भागना ही नहीं था। मैदान के बाहर जितने दर्शक वो भी बताएंगे, यहां सारे बच्चे वो भी बताएंगे, भागने की जरूरत नहीं थी। वो जो 2 गेंदें बची है ना, वो आपको भी खेलनी थी, आपको ही बल्लेबाजी करनी थी। ये जोखिम भरा रन आपने लिया और आपकी एक बेहतरीन पारी समाप्त हुई। टीम के लिए जरूरत थी आपकी। अब यहां क्या होगा, बेडी को कमबैक करने का मौका मिलेगा। शॉट कमाल का, ये अक्षय पाटिल के बल्ले से गजब का शॉट, गेंद बाउंड्री लगी। अक्षय को अगर फुल टॉस मिलेगा ना तो वो कहां छोड़ने वाले, ये तो पता है। इनके लिए खुशी आई थी और बेहतरीन स्ट्रोक, बॉटम हेड का सही इस्तेमाल। ये भी फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। एक्सीलेंट बैटिंग में अक्षय पाटिल। मोमेंटम अपने पास रखना है तो इस तरह के स्ट्रोक खेलने की जरूरत थी। वो दोस्तों कहां है, स्कोर 57 तक पहुंच चुका है। 57, 4 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में आई माउली डोंगरे और जीतने के लिए श्री स्वामी समर्थ के सामने 58 रनों का लक्ष्य रखा गया है। यहां सीधा आपको बताएंगे कितनी गेंदों में कितने रनों की जरूरत, वो ग्राफिक आएगा। अब ये देखिए 24 गेंदों में 18 रनों की जरूरत है। वक्त हमारे पास बहुत कम है। थैंक यू सो मच। प्रोब लिंक की हमारी जो टीम है बहुत बढ़िया काम कर रही है। अब अगला मुकाबला चामुंडा बनाम गणेश डोंगरीपाड़ा। टॉस का बॉस, समय हो गया, टॉस का बॉस। अटीतटीची लढत आपण बघणार, चामुंडा आणि दुसऱ्या बाजूला संघ असतील डोंगरीपाडा। राडा होणार आहे आणि पंढरीनाथ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। हेड इज द कॉल, इट इज हेड। आणि टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल?
डिसिजन नंतर सांगतो. नाही नाही, डिसिजन इथंच द्यावं लागेल. बॉलिंग का वेळ लागला? तयारी केली नव्हती का? कारण आता मोठी परीक्षा यानंतर. हो नक्कीच, कारण की पहिली मॅच थोडा G2 एकटाच खेळला होता आणि बाकीचे थोडे स्ट्रगल करत होते, म्हणून आता जरा डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम. बॉलिंग निश्चितच करायचे, परंतु पहिले षटक अतिशय महत्त्वाचं. किती धावा वरती तुम्हाला एखाद दुसरा विकेट मिळाला तर मजा येईल का? ज्या पद्धतीनं सुरुवात महत्त्वाची आहे. आम्ही 10च्या खालतीच ठेवू पहिल्या ओव्हरमध्ये आणि एखाद विकेट ओपनिंग बॅट्समन त्यांचा विकेट काढण्याचा प्रयत्न करू. सुरुवात चंबड तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पहिल्या षटकामध्ये जर या ठिकाणी 15-20 धावा आल्या तर मजा येईल का? हो नक्कीच मजा येईल. त्यासाठी बॅट्समन कोण असतील जे चांगली बॅटिंग करतील? विशाल आणि कुणाल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. लास्ट मॅच टीममध्ये एखादा बदल? नाही सेम ठेव. तुमच्या टीममध्ये बदल? हो नक्कीच, अगोदर 2 फिल्डर कमी होते ते आता आल्यात, पूर्ण टीम असेल आता. पाऊस थांबला त्याचा फायदा होईल? हो नक्कीच फायदा होईल. पाऊस थांबला त्याचा. एक चेंज आहे आमच्या टीममध्ये. ओके ऑल राईट. अत्यंत महत्त्वाचा सामना गणेश डोंगरी पाडा यानंतर होणार राडा, कारण चामुंडा त्यांच्या समोर आहे. त्यामुळे टॉस डोंगरी पाडाने जिंकला. थोडासा वेळ घेतला डिसिजन घेण्याकरता. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू, तर चामुंडला ह्या मॅचमध्ये करायची बॅटिंग. प्रोलिंगवरती या सामन्याचा आनंद घेत राहा, परंतु तत्पूर्वी दुसरा डाव देखील रंगणार आहे. तो कसा रंगणार आहे हे सांगण्यासाठी मायक्रो बनवून येत आहेत प्रमोद शेडगे. वर टू कम बॉक्स. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेडीचं वेड लावणारं मैदान. अमिश आणि सर्वेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल अप्रतिम ऑन दी टोस खेळला. इनसाइड आउटचा फटका. वा, अमितच्या बॅट मधून फोरांचा वापर केला आणि पहिल्याच बॉलवर 6 धावांचा पाऊस पडला आणि रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झाली. तर 6 धावा षटकार. आता मुसळधार पाऊस. खरी ही मुसळधार पावसात मजाच वेगळी असते आणि काय अप्रतिम मात्र यावेळेला आपण पाहतायत मुसळधार पावसाला सुरुवात होते. अगदी बळीराजा शेतकरी सुखावलेत. वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. करंटचा मात्र हा चांगला बॉल होता. आई माऊली डोंगरे वर्सेस एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री स्वामी समर्थ वेडी होम ग्राउंडवर खेळत असताना सध्या 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेले. 6 रन ऑन दी बोर्ड. 58 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. चांगला बॉल नाहीये यावेळेला. पंच मात्र या ठिकाणी सक्षम आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. जेव्हा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात येतो त्यावेळेला कधी कधी फलंदाज मात्र त्या पावसामध्ये जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. जसं काल निखिल जाधवने भर पावसाची बॅटिंग केली आणि करण मोरेने ते खरोखरच वाखाणण्याजोगे पाहायला मिळाले होती. मान्सून सुपर सिरीजमध्ये जे वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या फॉर्मॅटसाठी सुद्धा ओळखले जातात हे आपण सातत्याने पाहिलंय. 8 रन झालेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं 7 रन झालेत. अतिशय चांगली ही स्पर्धा. अप्रतिम कॅपचा वापर करत असताना मिस्टर अमिशला आपण पाहतायत. एका साईडला सर्वेशला प्रमोट केले गेलंय, कारण या अगोदर अनिकेतला प्रमोट केलं होतं पहिल्या मॅचमध्ये. परंतु सिच्युएशन पाहता 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मुसळधार पाऊस. काय ते वातावरण. या वेळेला बॅटची एज घेत कल्पेश पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं. 3 बॉलचा खेळ झालाय. 8 रन या फलकावर पाहायला मिळत आहेत. काय दृश्य पाहायला मिळतं अप्रतिम. काही कॅमेरे ऑन केले असतील
कॅमेरे ऑन करून हे दृश्य मात्र व्हिडिओ शूटिंग करत असतील आणि ते स्टेटसला ठेवतील यात ती मात्र शंका नाहीये. वेडीचं मैदान, वेड लावणारं मैदान आहे, खरोखरच अक्षरशः ऐतिहासिक मैदान. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कल्पेश येत आहेत. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं होतं. बॉलला स्टॉप केलं जाईल तत्पूर्वी सर्वेच्या बॅटमधून 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. सर्वे शिल्लार सध्या पाहायला मिळत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कुंदन घरत आहेत, सिद्धिविनायक म्युझिकल DJ विठ्ठलवाडी सिद्धार्थ यांना सुद्धा आपण पाहू शकतायत आणि संपूर्ण एंटायर टीम. अप्रतिम चांगला फटका अमितचा, फक्त चेंडूला दिशा दिली गेली होती. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, सक्सेस ठरले असते जर थोडासा जोरकस अजून खेळण्याचा प्रयत्न केला असता. मिडल ऑफ द बॅटने बॉल जर चेंडू कनेक्ट झाला असता तर डेफिनेटली मात्र यावेळेला बॉल डोंगरावरती जाऊन आदळला असता. परंतु इथे 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 वर जाऊन पोहोचले गेले. करंचा हा बॉल सर्वेश या बॉलला खेळू शकले नाहीयेत. परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. हीच खरी मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. एक काळ असा होता की आपण 4 महिने बॅटला विश्रांती द्यायचो, मैदानाला विश्रांती द्यायचो. परंतु काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला. क्रिकेट इज माय पॅशन निर्माण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 46 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 46 रन 15.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. स्मिथ मॅचचा आनंद घेत असताना ओपनिंग बॅटर म्हणून त्याला प्रमोट केलं गेलंय सर्वेश शेलारच्या बरोबरीने. मनाचे राजे वेडी या टीमच्या माध्यमातून अपकमिंग यंग टॅलेंट यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या नितेश कदम नाखुश आहेत आपल्या भाच्यावर. या वेळेला टप्पा पडल्यानंतर कल्पेशच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. मात्र स्कूपचे फटके खेळण्याची तयारी दाखवतोय अमिश, परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं प्रारंभ झालंय आणि गोलंदाज स्वागतला आपण पाहतायत. गेल्या मॅचमध्ये स्वागतने चांगली गोलंदाजी केली होती, तिखट मारे पाहायला मिळाले होते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट सुटते सर्वेच्या हातातून. त्या ठिकाणी बॅट देण्यासाठी लगेच खेळाडू धावतायत. ती सन्मानाने बॅट दिली जाते कारण याच बॅटने तुम्हाला खूप मोठी ओळख दिली. त्या बॅटला कधीच मात्र विसरू नका. त्या बॅटची पूजा करा. त्या बॅटला नेहमीच आपल्या हृदयात जोपासा आणि ती बॅट कधीच फेकून देऊ नका. आणि या वेळेला आपण पाहू शकताय सर्वेश सध्या मोठे प्रहार करण्यासाठी जाणला जातो. 13 रन झालेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये काय क्लायमेट यावेळेला पाहायला मिळतं. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर. आणि जे मात्र ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील, काही संघ म्हणत असतील की जेव्हा आम्ही सुद्धा खेळण्यासाठी येऊ तेव्हा मात्र वरुण राजा असाच पाऊस पड, असंच तू बरस, तरच एक खेळण्याची वेगळीच मजा निर्माण होईल. नेहमीच म्हणत असतील. या 6 दिवसांमध्ये प्रत्येक संघ जे आतुरलेले आहेत, कधी जातो आम्ही वेडीच्या मैदानात, शुभम पाध्ये यांची स्पर्धा कधी खेळतो. आणि स्पेशली प्रथमेश ठाकरे कालच्या दिवसात रनरअप राहिले NP स्पोर्ट्स परी पॅकर्स या टीमकडून खेळत असताना. आणि तो संघ सुद्धा आहे सुमित ढेकळे. 2 हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. यंदाचा रबर बॉल गेली 15 वर्ष त्याच फॉर्मामध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय सुमित ढेकळे. एकलपेच्या हातातून बॉल सुटतोय. 1 रन तर डेफिनेटली दुसऱ्या रनसाठी मात्र या वेळेला पलटले होते. आता प्रत्येक खेळाडू मात्र हे मोमेंट जरूर आपल्या लक्षात ठेवतील. जर हा झेल टिपला असता तर कदाचित कल्पेशने स्टेटसला ठेवला असता, परंतु कॅच ड्रॉप हे छोटे छोटे मोमेंट आता मात्र कॅप्चर करावे लागणार आहेत तुम्हाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14
14-0. स्कूप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न अमिश सातत्याने करतोय परंतु बॉल डॉट येत आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. स्वागत काय गोलंदाजी केली आतापर्यंत स्वागत नाही. स्वागत ज्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी येतो मथाने टीमचा दीपेश चौधरीला आपण पाहिलं असेल. मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्स मिचेल स्टार्कला आपण पाहिलं असेल. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात त्या पद्धतीने त्याची बॉलिंग करण्याची जी ॲक्शन आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. स्वागत